मुंढवा, केशवनगर, मांजरी आणि पंचक्रोशीतील मुस्लिम समाज बांधव तसेच फातिमा मस्जिद अरबी मदरसा यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवार दिनांक 15 मार्च रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। ही इफ्तार पार्टी आनंदनगर, केशवनगर येथील फातिमा मस्जिद परिसरात मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडली। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नूर चाचा अल मलिक ट्रस्ट मदरसा यांनी भूषवले। रमजान महिन्यात रोजा ठेवून सूर्यास्ताच्या वेळी एकत्र येऊन उपवास सोडवण्याची परंपरा म्हणजे इफ्तार। या पवित्र प्रसंगी मुसलमान समाज बांधवांनी एकत्र येत प्रार्थना करत इफ्तार केला। या कार्यक्रमाला केशवनगर परिसरातील अनेक स्थानिक नेते, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये प्रामुख्याने नगरसेवक डॉक्टर दादा कोदरे, नगरसेविका सौ नंदा अनिल अबनावे यांचे प्रतिनिधी म्हणून अनिल अबनावे, विक्रम लोणकर, अनिल लोणकर, जितीनदादा कांबळे, विकी शिवाजी माने, ओमकांत बोने, लक्ष्मण जाबा, सोमनाथ गायकवाड, नीलकंठ माणिक शेट्टी, प्रदीप पाटील, ज्येष्ठ नागरिक संघ, मुकुंद माने, दिलीप झगडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच ज्येष्ठ नागरिक संघ, लिंगायत समाज बांधव आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी देखील या कार्यक्रमात सहभागी झाले। या इफ्तार पार्टीमुळे समाजातील ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचा संदेश देण्यात आला। सर्व धर्मीय लोकांनी एकत्र येत रमजान महिन्याच्या पवित्र वातावरणात एकमेकांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक करत अशा सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे समाजात एकता वाढते असे मत व्यक्त केले। अशा प्रकारे मुंढवा, केशवनगर परिसरात आयोजित करण्यात आलेली ही इफ्तार पार्टी उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडली। आज रमजानाचे आपले उपवास चालू आहेत आणि सर्व बांधवांनी आम्हाला जे इथे इफ्तार पार्टीसाठी बोलवलं त्याबद्दल प्रथमतः मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो। आपल्या इथे आपला जो भाग आहे, केशवनगर असेल, मुंढवा असेल, नेहमीच सलोख्याने राहिलेला आहे। हा हिंदू, हा मुसलमान, तो ख्रिश्चन असा प्रकार आपल्यामध्ये नाहीये। याचा मला अभिमान वाटतो सांगायला की जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये आपल्याकडे कुठल्याही प्रकारची तेढ नाहीये। आणि त्याच धर्तीवर नूर चाचा खान असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, त्यांनी आम्हाला इथे बोलवलं आणि आज जो फलार दिला त्याबद्दल पुनश्च एकदा त्यांचे आभार मानतो। आणि असंच आपलं केशवनगर असेल, मुंढवा असेल, मांजरी असेल, त्यामध्ये आपण एक पुण्याला, महाराष्ट्राला, देशाला एक उदाहरण देऊया। आपलं एक उदाहरण राहील की प्रत्येक धर्माचा मनुष्य इथे सलोख्याने राहतो आणि तेच आपण पुढे चालवत नेऊया। आपली सर्वांची साथ आम्हाला हवी आहे। आमच्याकडून तर कधी चुका होणार नाहीत, तुमच्याकडून चुका होत नाहीत, त्यामध्ये आम्हाला अभिमान वाटतो। तर असंच आपण राहूया। अपन बोलवलत पुनश्च एकदा खूप खूप आभार, धन्यवाद। आए हुए तमाम मजहब के लोगों का और मैं हमारे अल मलिक ट्रस्ट फातिमा मस्जिद के जानिब से हमारे तमाम ट्रस्टियान मेंबर और जिन्होंने वक्त दे करके काम के अंदर खिदमत अंजाम दी, हम सबका शुक्रगुजार है। आए हुए सब सारे समाज के लोगों का हम तहे दिल से शुक्रगुजार और अल्लाह से दुआ करते हैं कि अपने देश में अमन के साथ में सारी जिंदगी सबकी बसर हो। ऐसे हम अल्लाह ताला से दुआ करते हुए हम अल्लाह की बारगाह में दुआ करते हैं कि सबको अल्लाह तरक्की और कामयाबी अता करे। आमीन सुम्मा आमीन। बोला। सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा, दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा। माझा लहानपणापासूनचा खास मित्र नूर याला आणि त्याच्या सर्व सहकार्यांना रमजान ईद निमित्त जी या ठिकाणी इफ्तारची पार्टी आयोजित केलेली आहे त्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा। या ठिकाणी गेली अनेक वर्ष ज्यावेळी केशवनगरही नव्हतं तेव्हापासून नूर खान धार्मिक आणि शैक्षणिक या दोन्ही कार्यामध्ये अतिशय तळमळीने काम करत आहे। आणि माझा लहानपणापासूनचा मित्र असल्यामुळं पुण्यातही सुद्धा आमची ओळख होती, त्यामुळं लहानपणापासून आम्ही एकमेकाच्या जवळ असतो आणि मला त्याचा खूप अभिमान आहे। ज्यावेळी कुठेही भेटला तरी आम्ही म्हणजे भेट घेतल्याशिवाय कधी राहत नाही। सर्व धर्म समभाव ही उक्ती नूरच्या आणि माझ्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू पडते।
जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. आज रमजानच्या पवित्र सणानिमित्त हा पवित्र महिना रमजानचा नूर चाचांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील इफ्तार पार्टीच्या ठिकाणी आयोजन केलंय. आवर्जून नूर चाचा या ठिकाणी एक संदेश असे दिले जातात, सर्व धर्म समभाव या विषयाने चाचांनी सर्वच धर्मातील, सर्व जातीतील, पंथातील सर्व लोकांना या ठिकाणी बोलून दरवर्षीप्रमाणे इफ्तार पार्टी या ठिकाणी देतात. त्याचं आमंत्रण या ठिकाणी आम्हाला दिल्याबद्दल चाचांच्या व सर्व त्यांच्या ट्रस्टीचे या ठिकाणी आम्ही आभार मानतो. धन्यवाद. आज रमजान महिन्याच्या पवित्र दिनानिमित्त आपल्याला अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाला आपला नूर खान चाचा यांनी निमंत्रण दिलं होतं. त्या निमंत्रणाचा मान देऊन आपण सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद व सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले. त्याने आपल्या अतिशय सुंदररीत्या आपला स्वागत केलं आणि ते आपला इफ्तारचं कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल आपण त्यांचा खूप खूप धन्यवाद. आज या ठिकाणी रमजान पवित्र ठिकाणी पवित्रच्या दरवर्षीप्रमाणे की आपल्याला दरवर्षी निमंत्रण असतोय की या केशवनगरमध्ये बऱ्याच वर्षापासून मी बघतोय की हे रमजान चांगल्या ह्याच्यामध्ये प्रोग्राम होतोय आणि आम्हाला सगळ्यांना निमंत्रण असतोय. आपले लिंगायत असू दे आणि सगळे हिंदू मुस्लिम आणि हे सगळे बंधू भाऊ म्हणून आपण इथं दरवर्षी मोठ्या प्रमाणात केशवमध्ये साजरा होतो. त्यांना आपल्याला बोलण्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि जय हिंद जय महाराष्ट्र. या पवित्र महिन्याच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी सर्व उपस्थित आहोत. सर्वांना या ठिकाणी मी मुस्लिम बांधवांना या ठिकाणी मी माझ्याकडून आमच्या सर्व आमच्या हिंदू बांधवांकडून या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो. खरं पाहता हा सण त्याग, बंधुता आणि दान धर्माचा संदेश देणारा हा सण आपण मानला जातो. त्यातून मला तो वाटतं हा सण आपण केशवनगरमध्ये चांगल्या प्रकारे साजरा केला जातो. हे का आजचा दिवस नाहीये, रोजचा दिवस सुद्धा आपण चांगल्या प्रकारे साजरा करतो, एकामेकाला भेटतो आणि सगळ्यांच्या दुआ एकामेकाला देत असतो. त्याग आणि बंधुत्व हे जरी आपण धर्म जरी वेगळे असले तर बंधुत्व मुस्लिम आणि हिंदू हे बंधू म्हणूनच काम करत आलेले आहेत. आपल्या देशामध्ये म्हणजे भारत देशामध्ये सुद्धा आपण एकत्र म्हणजे पूर्वपारपासून आपण एकत्र राहत आलेलो आहे आणि त्यातून आपल्या बंधुता ही कायमस्वरूपी आहे. त्यामध्ये काय दुजाभाव नाहीये. त्याच प्रकारे या महिन्यामध्ये आपल्या धर्मामध्ये शिकवलं गेले की आपण ह्या महिन्यामध्ये दान धर्म सुद्धा केला पाहिजे. म्हणजे इथून आपल्या मनापासून जे आपण दान धर्म करतो हे रोजचा हा महिनाच नाही तर कायम आपण एकामेकीला मदत केली पाहिजे. जसं तुम्ही तुमच्या धर्मामध्ये जशी शिकवलेलं आहे तसं हिंदू धर्मामध्ये सुद्धा एकमेकाला मदत करणे हाच याचा मागचा उद्देश आहे. आणि असाच भाईचार आपल्या केशवनगर असू, मुंबई असू, आपल्या सगळ्या प्रभागामध्ये असाच हिंदू आणि मुस्लिम बांधवांमध्ये आपलं बंधुता पाळली पाहिजे आणि अशी शुभेच्छा मी सर्वांना या ठिकाणी देतो. थांबतो. जय जय महाराज. आज ही जी इफ्तार पार्टी आहे त्या इफ्तार पार्टीला आम्हाला निमंत्रण केल्याबद्दल मी प्रथमतः सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या ईदच्या सर्वच बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करेन की हे जे देशामध्ये जे युद्ध चालू आहे ते युद्ध लवकरात लवकर युद्ध संपू द्या. कारण की आपण पाहिलं युद्धामुळं युद्ध दुसऱ्या देशात चाललंय पण आपल्या देशात देखील या ठिकाणी आपल्याला त्रास भोगावा लागतोय. कारण सिलेंडरसाठी कालच एक लग्न झालं लोणकर साहेब. त्या लग्नामध्ये ऍक्च्युली गॅस मिळाला नाही म्हणून ते लग्नासाठी एवढा त्यांच्या जेवणाचे हाल झाले. त्यांना एक सिलेंडर गोळा करायला लागले. तर ते युद्ध चालले दुसऱ्या देशात, आपल्या देशात पण हा त्रास आपल्याला सहन करावा लागतो. तर ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूया की हे युद्ध लवकरात लवकर संपू द्या आणि सर्वांना आपल्या देशातील सर्वच नागरिक सुख समृद्धीने नांदू द्या अशी ईश्वरचरणी प्रार्थना करू. पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आजकल की भागदौड़ की जिंदगी में रमजान एक ऐसा महीना है जो ऊपर वाले को याद करने का एक महीना रहता है.
ये महीना इस साल में बहुत अच्छा गया, जो आपने अच्छे से रोजे किए. खरं पाहता या रमजान महिन्यामध्ये परमेश्वराला अल्लाहला आपल्याला दुआ मागण्यासाठी हा पवित्र महिना असतो. नाहीतर इतर वेळेस आपल्या कामामध्ये आपण सगळे व्याप्त असतो आणि या महिन्यामध्ये आपल्याला उपवासाच्या महिन्यामध्ये दुआ मागण्यासाठी आपल्याला हा महिना अतिशय पवित्र असा असतो. आपल्या सगळ्यांना जे आपण दुआ मागितली ती दुआ कबूल हो, आपल्या तुमच्या घरामध्ये सुख शांती लाभो अशी मी अल्लाह ताआलाला प्रार्थना करतो. आपल्या उपवासाचं फळ आपल्याला निश्चित मिळो अशी मी प्रार्थना करतो. रोजा इफ्तारी पर 24वां जो दिन है रोजा का, तो सबको मुबारकबाद. जो आने वाला ईद का जो माहौल है, ये ईद उल फित्र की सबको या शुभकामना देता हूँ. आपण या ठिकाणी आज आनंदनगरमध्ये मुस्लिम बांधवांच्या या 24व्या रोजा इफ्तारी कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित आहोत. दरवर्षी या ठिकाणी मुस्लिम बांधवांच्या वतीने हिंदू सर्व धर्मीय मिळून या ठिकाणी रोजा इफ्तारीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि सर्व मुस्लिम असेल, सर्व हिंदू असेल, सर्व एकमताने, एक जीवाने, एक दिलाने या ठिकाणी उपस्थित होऊन या रोजा इफ्तारीचा कार्यक्रम पार पाडतात. मी पुन्हा एकदा सर्व मुस्लिम बांधवांना या ईदच्या पवित्र महिन्यामध्ये होणाऱ्या या ईदच्या सर्वांना शुभेच्छा देतो व थांबतो. यानंतर पुणे महानगर ये रमज़ान का इंतहाई पवित्र, बाबरकत और मुबारक महीना है. इसमें ईश्वर ने, अल्लाह ने ये फरमाया है कि तुम पर रमज़ान के महीने के रोज़े फ़र्ज किए गए. रमज़ान के महीने के रोज़े क्यों फ़र्ज किए गए? क्या ईश्वर और अल्लाह ताला इंसानों को भूखा और प्यासा देखकर खुश होता है इसलिए? नहीं. लअल्लकुम तत्तकून, ताकि तुम्हारे अंदर ईश्वर का भय और ईश्वर का खौफ पैदा हो जाए. तुम हर वाइट और बुरे काम करने से और बुरी बात से अपने आप को बचाओ. इसलिए तुम पर रमजान के महीने के रोजे फर्ज किए गए. रमजान के महीने के रोजे क्यों फर्ज किए गए? ताकि रोजेदार रोजा रखकर, जब वो रोजेदार रोजा रखता है, सुबह में सहरी करता है और उसके बाद में फिर सूरज डूबने तक, गुरूब होने तक ना वो कुछ खाता है ना वो कुछ पीता है, तो वो भूखा रहता है, प्यासा रहता है. वो इसलिए है ताकि रोजे में उसको मालूम हो भूखे की भूख क्या होती, रोजेदार को मालूम हो भूखे की भूख क्या होती और उसके दिल में भूखों की दया और माया पैदा हो. इसलिए रोजे फर्ज किए गए. रोजेदार को रोजे में मालूम हो प्यासे की प्यास क्या होती और वो प्यासे इंसानों को पानी देने वाला बने, ना कि उनसे पानी छीनने वाला बने. आज इंसानियत जमीन पर क्या कर रही है? आज जमीन पर इंसानियत क्या कर रही है? इंसान ने आज अपने आप को ईश्वर समझ लिया. इंसान ने अपने आप को आज परमेश्वर समझ लिया. इंसान ने जमीन पर कुछ लकीरें खींच लिया, कुछ सीमाएं खींच लिया और उन लकीरों में, उन सीमाओं में जो इंसान रहते हैं उनको इंसान समझता है, दूसरों को इंसान नहीं समझता. दुनिया में इतना बड़ा फसाद क्यों हो रहा? इंसान ने अपनी तबाही बर्बादी का सामान अपने हाथों से पैदा कर लिया और उस पर वो घमंड कर रहा, उस पर वो गुरूर कर रहा, उस पर वो तकब्बुर कर रहा. ऐसा क्यों हुआ? इसलिए कि इंसान नबियों की, रसूलों की, ऋषियों की, मुनियों की, वलियों की, पीरों की, सूफियों की, संतों की, ईश्वर की, परमेश्वर की और परमात्मा की तालीम से महरूम हो गया. इसलिए इंसान जमीन पर इंसान की शक्ल में रहकर वो हैवान बन गया, वो एक दरिंदा बन गया. इंसान आज इंसानियत को इतना नुकसान पहुंचा रहा कि जंगल का जंगली जानवर भी इतना नुकसान नहीं पहुंचाता जितना इंसान नुकसान पहुंचा रहा. क्यों पहुंचा रहा इंसान? हमारे इंसानों के अंदर अगर जंगल का एक भेड़िया आ जाए, एक शेर आ जाए, एक खूंखार भेड़िया आ जाए, वो इंसानों को इतना नुकसान नहीं पहुंचाएगा. हिस्ट्री और तारीख गवाह है जितना इंसान ने इंसानों को नुकसान पहुंचाया. क्यों पहुंचाया? जब वो ईश्वर की, परमेश्वर की तालीम से महरूम हो गया. तो रोजे इसीलिए है ताकि उसके अंदर दया पैदा हो, उसके अंदर माया पैदा हो, उसमें इंसानियत पैदा हो. वो भूखों की भूख को जानने वाला बने, वो प्यासों की प्यास को जानने वाला बने, वो गरीबों की गुर्बत को जानने वाला बने, वो मोहताजों की मोहताजी को जानने वाला बने, वो इंसान बने, उसमें दया पैदा हो, उसमें माया पैदा हो. हदीस शरीफ में आता है कि जो शख्स रोजा रखता है उसे चाहिए कि अगर कोई शख्स उसको गाली देता है,
उसके जवाब में वो गाली ना दे। रोजा उसका मिजाज बनाता है कि हमेशा के लिए तुझे अपनी जबान पर काबू रखना है, कभी गाली नहीं देना है। हदीस में आता है जिसने रोजा रखा है कि अगर कोई शख्स उससे झगड़ा करता है तो वो उसके जवाब में उससे झगड़ा ना करे, बल्कि उससे ये कहे कि मेरा रोजा है, मैं तुझसे झगड़ा करना नहीं चाहता। ये इंसान के अखलाक को और उसके कैरेक्टर को और उसकी पर्सनैलिटी को रोजा बनाता है, उसको संवारता है क्या, और उसमें इंसानों की दया और इंसानों की मया और इंसानों की मोहब्बत और गरीबों की, कमजोरों की, मोहताजों की, इंसानों की, किसी खास पर्टिकुलर धर्म और मजहब की बात नहीं कर रहा मैं, इंसानों की, इंसान जमीन पर जितने भी इंसान है वो सब इंसान है क्या, उन सबको ईश्वर ने, परमेश्वर ने पैदा किया है, वो सब इंसान है। इंसानों की मोहब्बत उसमें पैदा हो, इंसानों का दर्द उसके अंदर पैदा हो, इंसानों की मोहब्बत उसके अंदर पैदा हो और वो इंसानों पर दया और मया करने वाला बने। इसलिए हम पर रमजान के महीने के रोजे फर्ज किए गए। अब वक्त हो रहा है मैं अपनी बात को खत्म करता हूँ।